ए व बी यांची सरासरी वय 30 वर्ष आहे. जर सीने एची जागा घेतली तर सरासरी 40 होते आणि जर सीने बीची जागा घेतली तर सरासरी 35 होते. तर एची वय सांगा. बघा नुसता फिल्म क्वेश्चन विचारलेला आहे. खरं आपण कसं विचारायला पाहिजे असं लिहूया. ए प्लस बी यांच्या दोघांचे सरासरी वय किती दिलेले 30 आणि हे सीने म्हणजेच नाही का बी आणि सी होणार आहे. बी सीचं सरासरी वय किती 40, इथे 40 लिहूया. नंतर कुठे गेलं ते सीने बीची जागा घेतली म्हणजेच ती असणार आहे ए सी, बरोबर. सीने बीची जागा घेतली म्हणजेच ए सी असणार आहे. त्यांचं वय किती दिलेलं 35, बरोबर. अशा प्रकारे नाही का त्यांना सरळ विचारले, त्यांनी असं आपल्याला फिरून विचारलेले. असे जर क्वेश्चन आले ह्याची ट्रिक आता अगोदर पुस्तकी मित्र पाहायची. बघा हे राडा कुठूर आहे इथपर्यंत आणि याचं वय किती आले 25 वर्ष. आता मी ट्रिक काय सांगतो बघा. त्या दोघांची सरासरी दिलेली ही दोघांची सरासरी, ही दोघांची सरासरी, ही दोघं व्यक्तीत, इथं बी दोघं व्यक्तीत. मी सांगायलो का आता सिंगल व्यक्तींची बेरीज घ्या. ए प्लस बी सगळ्याला लागू होणारी ट्रिक आहे. सिंगल व्यक्तीची बेरीज घ्या आणि इकडे बी सरासरींचीच बेरीज घ्यायची. मग किती होती बघा बरं. 30 आणि 40 70 70 आणि 35 105. काय केलं डबल वगैरे काय केलं ना, मी डायरेक्ट सरासरींची बेरीज केली. इकडे डबल व्यक्ती होती तर ते सिंगल केले, बरोबर. ए प्लस बी प्लस सी किती आली 105 आली. मग आता विचारलं आपल्याला याचं वय सांगा. पण अडचण कोण करायला लागले बी आणि सी. मग बी आणि सीचं नाही का सरासरी वय 40 आहे, परंतु हे सरासरी वय आहे आणि ही वयांची बेरीज आलेली. मग हे सरासरी ना दोन व्यक्तीचं ना ह्याची डबल करा. 40 दोन्ही किती 80. मग बी आणि सीची वयांची बेरीज 80, ह्यातून वजा करा फक्त. 105मधून जर 80 गेले तर खाली किती राहिले बघा, ते राहिले 25. मग याचं वय किती असणार आहे, याचं वय असणार आहे 25 वर्ष. किती सोपं आहे बघा बरं. आणि बघा इथं किती आलं, याचं वय 25 वर्ष आले. मग तुम्हाला हे जर नाही का राडा टाळायचा असेल तर ट्रिकवरती भर द्या. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.